हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. तिथली जागा पण खूप इंटरेस्टिंग आहे. कसं, कुठे, कधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खरं तर हे जे ठिकाण आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकलेलं होतं, खूप सर्च पण केलेलं होतं. पण उन्हाळ्यामध्ये आता सध्या तिथे कसं वातावरण असेल याची आम्हाला काहीच आयडिया नव्हती. पण खूप विचार करून हे जे ठिकाण आहे ते आम्ही ट्रिपसाठी निवडलेलं होतं. आणि ही ट्रिपसुद्धा खूप दिवसांची प्लॅन करून ठेवलेली होती. पण मध्ये दुसरे काही प्लॅन असल्यामुळे ती लांबतच गेली होती. पण फायनली कसाबसा योग जुळून आला आणि आज आम्ही ट्रिपला निघालेलो आहोत. तर कालच्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये आलेलो होतो रात्री 12 वाजता आणि एक रात्र मैत्रिणीकडे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी ट्रिपसाठी प्रवासाला सुरुवात केली. खरं तर या ट्रिपमध्ये पण आमचे खूप सारे प्लॅन्स होते, पण ऐन वेळेला आमचे खूप सारे प्लॅन जे आहेत ते फ्लॉप झाले. पण खूप स्पेशल दिवस असल्यामुळे आम्हाला ही ट्रिप अजिबातच कॅन्सल करायची नव्हती. म्हणून म्हटलं जे जसं मॅनेज होईल तसं करूयात, या विचारानेच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि फक्त आम्हीच नव्हतो या प्रवासामध्ये, माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर, म्हणजे आम्ही 4 आणि ते दोघं असे 6 लोक होतो. खरं तर खूप लवकर निघण्याचा प्लॅन होता, पण आवरता आवरता उशीर झाला आणि 7:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. तर चला, जास्त काही उत्सुकता तुमची वाढवणार नाही आहे मी. आणि फायनली आम्ही कुठे चाललेलो आहोत हे पण तुम्हाला सांगून टाकते. आणि हा जो समोरचा टनेल आहे हे बघून तुमच्या निदान एवढं तरी लक्षात आलेलं असेल की हा जो प्रवास आहे तो पुण्याच्या पुढचा असणार आहे. आम्ही चाललेलो आहोत तापोळा महाबळेश्वर या ट्रिपसाठी. आणि खरं तर आधी लिस्टमध्ये खूप वेगवेगळी ठिकाणं होती, पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि कुठले तरी थंड हवेच्या ठिकाणी जायचं होतं, म्हणून फायनली आम्ही महाबळेश्वर चूज केलं. दोन्ही मुलं जे आहेत ते त्रिवेणीसोबत, म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत त्यांच्या गाडीमध्ये बसलेले होते. पण एका ठिकाणी CNG भरायला थांबलो तेव्हा दीदीला मी परत माझ्याकडे घेतलं, कारण मग ती मागच्या सीटवर एकटीच बसलेली होती आणि दक्षू मैत्रिणीसोबत पुढच्या सीटवर बसलेला होता. म्हणून दीदीला मी माझ्याकडे घेतलं, जेणेकरून तिला पण पुढचा व्ह्यू एन्जॉय करता येईल. ही जी ट्रिप आहे ती आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि सचिनसाठी सुद्धा ड्रीम ट्रिप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण वन डे ट्रिप आम्ही तशा भरपूर केलेल्या आहेत, पण स्टेवाली ट्रिप आम्ही अजूनपर्यंत कधी दोघांनी सोबत केलेली नाही. त्याच्यामुळे ही आमच्यासाठी एक ड्रीम ट्रिपच होती. पुण्यापासून तापोळा हे जे डिस्टन्स आहे ते जवळपास 150 किलोमीटरचं आहे. घरातून सकाळी निघताना आम्ही फक्त चहा घेऊन निघालो होतो. मुलांसाठी त्रिवेणीने पॉपकॉर्न बनवले होते, पण तेही काही त्यांनी व्यवस्थित खाल्ले नाही. आणि जवळपास अर्धं डिस्टन्स जे आहे ते कवर करून आम्ही एके ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो होतो, कारण तेव्हाच मग बऱ्यापैकी भूक लागलेली होती. ब्रेकफास्टसाठी प्रत्येकाची जी ऑर्डर आहे ती वेगवेगळी होती, जेणेकरून कळायला पाहिजे की कसली टेस्ट चांगली आहे आणि मग तो आयटम आपण रिपीट करू शकतो. पण जेवढे पण आयटम आम्ही ऑर्डर केले होते त्याची टेस्ट बऱ्यापैकी चांगली होती. मस्त असा ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर चहा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 'एवढा मोठा प्रवास करायचा म्हणजे भरपूर अशी एनर्जी तर पाहिजेच. त्याच्यामुळे पोटभर नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि वातावरणाबद्दल जर बोलायचं झालं तर ते एकदम कमालीचं होतं, कारण आपल्याकडे पण तेव्हा 1-2 ठिकाणी पाऊस पडून गेला होता. त्याच्यामुळे वातावरणात चांगला गारवा होता. शिवाय जसं जसं आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने पुढे पुढे सरकत होतो तसा तसा वातावरणातील गारवा जास्तच जाणवत होता. त्याच्यामुळे थकवा येणे किंवा प्रवासात झोप येणे ह्या गोष्टी आमच्यासोबत घडल्याच नाहीत. उलट प्रवासाचा आनंद घेत घेतच आम्ही पुढे जात होतो. 3 तासाच्या प्रवासानंतर फायनली जे डेस्टिनेशन आम्ही आमच्यासाठी चूज केलं होतं तिथे जाऊन पोचलो. ऑब्व्हियसली तिथे गेल्यावर चेक इन केलं. 2 सेपरेट रूम आम्ही आमच्यासाठी बुक केल्या होत्या, कारण आम्ही स्टे करणार होतो. आणि जेवण वगैरे जे आहे ते त्यांच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं. गेल्यावर भूक लागली होती, पहिल्यांदा जेवणावर मस्त असा ताव मारला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता त्याचं नाव होतं किनारा ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प. प्रॉपर्टी खरंच खूप छान आहे.
तुम्हीसुद्धा असाच रिलॅक्सिंग आणि स्ट्रेस फ्री वेळ जर तुमच्या फॅमिलीसोबत घालवण्याचा विचार करत असाल तर इथे एकदा नक्की भेट द्या. तसे तापोळ्यामध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत, पण मी तुम्हाला मुद्दामून हेच रेकमेंड करेन, कारण हे जे हॉटेल आहे ते लेक फेसिंग आहे आणि लेक फेसिंग असल्यामुळे फक्त सकाळ संध्याकाळच नाही तर इतर वेळीसुद्धा इथला जो व्ह्यू आहे तो खरंच एकच नंबर असतो. जेवण वगैरे जे आहे ते पॅकेजमध्येच ऑब्व्हियसली इन्क्लुडेड होतं आणि त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही मेन्यूसुद्धा होते. जेवण करून झाल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही इथेच कॅरम खेळत बसलो होतो. मुलंसुद्धा गार्डनमध्ये खेळत होते. सचिन मात्र लगेच झोपले होते, कारण ते ड्रायव्हिंग करून खूप थकले होते. कॅरम आणि याच्यासारख्या बऱ्याचशा आउटडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होत्या आणि कॅरम खेळून झाल्यानंतर आम्हीसुद्धा छान असा आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो बोटिंग करायला, कारण ऑब्व्हियसली ते सुद्धा पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं. म्हणजे अशा बऱ्याचशा आउटडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही पे करावं लागत नाही. तर हा जो आहे तो आहे तापोळा लेक आणि इथे आता सध्या काही एवढं पाणी नव्हतं, पण तिथले लोक सांगत होते की ऑक्टोबर टू फेब्रुवारी हा जो पिरियड आहे तो बेस्ट आहे इथे व्हिजिट करण्यासाठी. आणि बघू, पुन्हा जर योग आला तर पुन्हा नक्की येऊ इथे आणि खरं तर आवडेल मला पुन्हा इथे यायला. आमच्यासोबतच मुलांनीसुद्धा ही जी ट्रिप आहे ती खूप एन्जॉय केली आणि कुठल्याही वयाची तुमची जर मुलं असतील तर तुम्ही त्यांना इथे बिनधास्त घेऊन येऊ शकता, कारण ही प्रॉपर्टी आणि इथला जो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान आहे. मज्जा येते या सगळं 3 कावड्या एक सगळं हो तिकडून मारा अशी उडी मारून टपकून पडती बरं तरी मारा एक ट्राय तर करा एक ट्राय करा अरे ते तसं आहे म्हणून परत पुढच्या वेळेस बहुत छान बनवते कॉम्प्लिमेंट चला तर मग फायनली तुम्हाला सांगूनच टाकते की एवढ्या लांबच्या ट्रिपचा जो घाट आहे तो आम्ही का घातला होता. कारण त्या दिवशी माझी आणि सचिनची म्हणजे आमच्या लग्नाची 6th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. त्रिवेणीच्या लग्नाची 2nd वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि ऑन द सेम डे माझ्या मुलांचा होता 4th बर्थडे, म्हणजे दॅट इज ऑन 7th ऑफ मे. असे 3 सेलिब्रेशन आम्हाला एकदाच करायचे होते, म्हणून बऱ्याच दिवसापासून ह्या ट्रिपचा सुद्धा आम्ही प्लॅन करून ठेवलेला होता. पण अपार्ट फ्रॉम द सेलिब्रेशन या ट्रिपवर आम्ही खूप एन्जॉय केला आणि आमच्यासारखेच एक गेस्ट जे आहे ते हॉटेलला आले होते. त्या दिवशी त्यांचासुद्धा बड्डे होता, म्हणजे असे 4 सेलिब्रेशन आम्ही एकाच वेळी तिथे सेलिब्रेट केले. तर चला फ्रेंड्स, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.